आज माझ्याकडून गुलाबजाम बिघडता वाचले. काय केलं मी तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या आधी ना मला सुट्टी होती. त्यामुळे हे म्हटले आज तू रेस्ट कर, मी नाश्ता बनवतो. यांना ऑफिसला जायचं होतं म्हटल्यावर मी यांनी उठल्या नाश्ता बनवला. त्यानंतर हे ऑफिसला गेले. मी माझी उरलेली कामं केली, स्वयंपाक बनवला. त्यानंतर मी गुलाबजाम बनवायला घेतले. दूध पाणी मिक्स करून छान असं पीठ मळून घेतलं. नंतर आली पाक करायची वेळ. पण मला एवढा अंदाज नव्हता, म्हणजे मी आतापर्यंत स्वतः कधी बनवले नव्हते. मम्मीसोबत असतानाच मी गुलाबजाम बनवले होते, त्यामुळे मला पाकामध्ये पाणी किती होत्याचा हा अंदाज नव्हता, कारण माझ्याकडे मेजरमेंट पण काही नव्हतं. मग त्यानंतर मी ही अर्धा लिटरची बाटली घेतली मेजरमेंटसाठी, कारण तेवढंच पाणी ओतायचं होतं. पण साखरेचा अंदाज तर नव्हता, पण मी अंदाजे साखर टाकली. म्हटलं जाऊ दे, काही होईल ते होईल. नंतर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आणि पाक शिजायला ठेवून दिला. नंतर साईडला मी गुलाबजाम तळून घेतले आणि जसे गुलाबजाम तळून होतील ना तसे थोडा वेळासाठी थंड होऊन दिले. नंतर मी ते पाकात टाकले आणि तेल गरमच होतं म्हटल्यावर म्हटलं चला काही ते तळण तळूया, कारण खूप दिवस झालं असं काही खाल्लं नव्हतं मी, भातवडी खुरोडी वगैरे असलं काही. तर म्हटलं आज तळूयाच. आणि माझं तळण जरी तळायचं चालू असेल ना तरी माझं लक्ष गुलाबजामच्या पातेल्याकडेच होतं, कारण त्या गुलाबजामला एवढे क्रॅक्स आले होते. मला असं वाटलं की आता त्या पाकामध्ये गुलाबजाम आता विरघत आहे की काय, गुलाबजाममध्ये पाक मुरेल की नाही, गोड झाला असेल की नाही, हे सारखे विचार चालू होते डोक्यात माझ्या. पण म्हटलं आता बनवलंच तर जे होईल ते होईल. आणि तो विचार बाजूला ठेवून मी माझं उरलेलं काम पूर्ण करून घेतलं. आणि थोड्या वेळाने मी गुलाबजामचं पातेलं ओपन करून बघितलं तर एवढे छान गुलाबजाम बनले होते ना, माझा विश्वास बसत नव्हता की हे गुलाबजाम मी बनवले होते म्हणून.